Hello students, today we study 10th Maths Part 1 Practice Set 3.1 मधील Part 2 म्हणजे आपण फर्स्ट क्वेश्चन मधील 6 एक्झाम्पल घेतले होते. तर राहिलं 7 नंबर एक्झाम्पल म्हणजे सिक्वेन्स एपी मध्ये आहे की नाही आणि एपी मध्ये असेल तर कॉमन डिफरन्स बी काढायचा आहे. मग आपण काय करायचं, हा सिक्वेन्स जो आहे तो आहे असा घ्यायचा. 3 प्लस रूट 2 आहे असा सिक्वेन्स लिहिला. त्यानंतर काय करायचं, T1 T2 T3 T4 लिहायचं. बघा T1 म्हणजे एवढंच स्टेप आहे, सॉल्व्ह करा नाही कॉमा इथपर्यंत हे T1 तुमचं T1 इक्वल टू 3. T2 मीन्स हे एवढं तो म्हणजे नुसतं 3 नाही, हे दोन्ही मिळून सॉल्व्ह करा पर्यंत इथपर्यंत 3 प्लस रूट 2. T3 म्हणजे हे एवढं 3 plus 2 root 2 and this is T4 3 plus 3 root 2. आता हे रूट 2 असं तुम्हाला दिसल्यामुळे तुम्ही म्हणजे थोडं अवघड आहे, काही वेळची गरज नाही, अगदी सोपं असतं. ठीक आहे. आता नेक्स्ट T2 मायनस T1 डिफरन्स घेतला आपण. T2 मीन्स 3 प्लस रूट 2 3 प्लस रूट 2 हे लिहिलं T2. आता मायनस आता T1 कडे पाहूया. T1 किती आहे, सिंगलच आहे 3 हे लिहिलं मायनस 3. आता करायचं बघा, लाईक टर्म असतील त्याची सबट्रॅक्शन किंवा ऍडिशन काय ते करायचं. हे पाहिजे बघा 3 मायनस 3 हे काय होणार, कॅन्सल होणार आणि हे राहिले काय इज इक्वल टू रूट 2. ओके. आफ्टर दॅट T3 मायनस T2 T3 मीन्स 3 प्लस 2 रूट 2 3 प्लस 2 root 2 minus T2 3 plus root 2. Therefore we write bracket. इथं मायनस साइन आहे आणि इथं आपल्याला बघा बायनॉमियल दिसतंय, अशा वेळेला ब्रॅकेटचा यूज करायचा. म्हणजे काय केला, ब्रॅकेट आणि 3 प्लस रूट 2. आता काही टेन्शन घ्यायची गरज नाही. काय करायचं, हे आहे असं घ्यायचं. काय 3 प्लस 2 रूट 2. आता हे मायनस बाहेर असल्यामुळं ब्रॅकेटच्या आत म्हणजे नंबर आहे त्यांचं साइन चेंज करायचं. म्हणजे काय होणार, ह्या प्लस 3 चं काय होणार मायनस 3 आणि हे प्लस आहे ह्याचं काय होणार मायनस रूट 2 होणार. ठीक आहे. आता बघा सारख्या पदांची वजाबाकी करायची. म्हणजे काय बघा, इथं 3 आहे इथं मायनस 3 आहे, हे तुम्ही कॅन्सल झाले. एवढं समजलं असेल. आता यात बघा याच्यामध्ये पण बघा रूट 2 आहे, याच्यामध्ये पण रूट 2 आहे. तर टेन्शन न घेता एक नियम लक्षात ठेवायचा. आपण कसं करतो बघा, असं असेल 5 रूट 7 मायनस 2 रूट 7 असं असेल तर आपण कसं करतो, याच्यामध्ये बघा हे काय आहे तुमचं रूट. आपण घरी करूया, ह्या रूट 7 ला म्हणूया फुले, म्हणजे 5 फुलं आहेत वजा 2 फुले. 5 फुलातून 2 फुलं गेली, राहिली किती फुलं, 3 फुलं. 3 फुलं म्हणजेच 3 वर्ग 7. म्हणजे काय करायचं, हे आहे असं घ्यायचं आणि फक्त ह्या बाहेरच्या यांची वजाबाकी करायची. वजाबाकी किंवा बेरीज काय असेल ते कळलं. मला इथे बघा इथे 2 रूट 2 आहे आणि इथे मायनस इथे काही दिसत नाही, इथे म्हणायचं 1 असते. 2 मायनस 1 2 मायनस 1 1 म्हणजेच 1 रूट 2 येणार. म्हणजे त्याचं काय आलं 1 रूट 2. पण आपण 1 घ्यायची गरज नाही, इथं 1 होतं आपण लिहिलं का नाही लिहिलं, त्यामुळं इथं 1 घ्यायची गरज नाही. सर्वांना समजलं का बघा. यानंतर तर T3 मायनस T2 चालू आहे. T4 मायनस T3 T4 मायनस T3 T4 3 प्लस 3 रूट 2 3 प्लस 3 रूट 2 minus T3 again use bracket. In bracket T3 is 3 plus 2 root 2. We write this 3 plus 3 root 2 म्हणजे हे आहे असं लिहिलं. आता इथं मायनस ब्रॅकेटचा वापर केलाय. आता ब्रॅकेट रिप्लेस करायचं, काढायचं. कसं करायचं, मग हे मायनस असल्यामुळं आतले सगळे साइन चेंज करायचे. म्हणजे ह्या प्लस 3 चा होणार मायनस 3 आणि ह्या प्लस काय होणार मायनस 2 रूट 2.
म्हणजे काय काय आलं बघा, +3 -3 कॅन्सल, 3√2 -2√2 म्हणजे बघा 3 फुले वजा 2 फुले, 3 फुलातून 2 फुलं गेली, राहिले किती, 1 फुल. फुल म्हणजे आपलं वर्गमुळात 2चं फुल आहे बघा, कळलं? म्हणजे काय आलं, 1√2 म्हणजेच √2 आलेलं आहे. आता हे झाले, आपण ते महत्वाचं वाक्य लिहितोय बघा. डिफरन्स सेम आलाय का बघा, सेम आलेला आहे. बघा हा डिफरन्स सेम आले, मग काय वाक्य लिहिलं, द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट. आता तो डिफरन्स कॉन्स्टंट आहे, देअरफॉर 3 + √2 दिस सिक्वेन्स इज इन AP. आता हा AP मध्ये आहे म्हणून काय लिहायचं, कॉमन डिफरन्स लिहायचा. अँड कॉमन डिफरन्स notation small d is equal to √2. Then question number 2. Write an AP whose first term is A and common difference is D in each of the following. म्हणजे आपण काय करायचं बघा, फर्स्ट टर्म कॉमन डिफरन्स आपल्याला दिलेला आहे आणि ते असणारे आपण AP लिहायचे. अतिशय सोपं आहे. आता AP लिहिण्याकरता आपल्या सर्वांना माहिती आहे काय करायचं, जर आपण असे 4 टर्म लिहिल्या, 3 किंवा 4, समजा बघा 10, 12, 14, 16 हे AP मध्ये आहे, दिसते सगळ्यांना. म्हणजे आपण काय लिहिलं, फर्स्ट 4 टर्म्स लिहिल्या, T1, T2, T3, T4. आता याच्यामध्ये फर्स्ट टर्म काय होतं, A = 10 होतं आणि D म्हणजे कॉमन डिफरन्स 12 व -10 म्हणजे काय येणार, 2 येणार. म्हणजे A 10 आणि D 2 असणारा जो AP येतो असा असतो. म्हणजे 4 टर्म लिहा किंवा 3 सुद्धा चालतात. ठीक आहे, आपण बघूया. मग आता 3 टर्म्स और 4 टर्म्स म्हणजे 4 टर्म कशा काढायच्या बघा, सर्वांना रूल माहित आहे का बघा, सर्व विद्यार्थी लक्ष द्या. आन्सर मध्ये आपण एक काम करूया, लिहूया. हियर A is equal to 10, D is equal to 5. We know first term T1 is equal to A. First term T1 equal to A. A is equal to 10. First term A equal to 10. Second term आपण कसं करतोय बघा, प्रिव्हियस टर्म मध्ये D ऍड करायचं. म्हणजे काय करायचं, हे T2 आहे, प्रिव्हियस टर्म कोण T1, त्याच्यामध्ये डिफरन्स ऍड करायचा असतो. ठीक आहे, आता आपण प्लस लिहूया, इज इक्वल टू, आणि T1 बाकी ते T1 10 आहे, त्याच्यामध्ये प्लस काय करायचा, डिफरन्स D ऍड करायचा. 10 + 5 काय येणार, 15. T2 सगळ्यांना समजलं का बघा, याच्या प्रिव्हियस जी टर्म आहे, याच्या अगोदर जी टर्म आहे त्याच्यामध्ये म्हणजे T1 मध्ये D ऍड केलं. आता T3 आपल्याला काढायचं, फाइंड करायचं. T3 कसं काढायचं, प्रिव्हियस टर्म काय असणार, याच्या अगोदर T2 असणार, त्यात D ऍड करायचं. आता बघा आपण हे T2 शेवटी काढले बघा, 15 हे 15 लिहिलं, हे प्लस आणि D किती आहे, 5 आहे. म्हणजे काय आलं, 15 + 5 20. आता फोर्थ टर्म T4, त्याच्या अगोदर T3 असते, T3 + D. T3 ची व्हॅल्यू काय बघा, 20 आहे, 20 + D ची व्हॅल्यू 5, काय आलं, 25. बघा ह्याच टर्म आपण इथे लिहायच्या. मग आपण काय विचारलंय, राईट अँड AP म्हणलेलं आहे इथं. काय म्हणलंय, राईट अँड AP. देअरफॉर लिहूया आपण, काय बघा, देअरफॉर द रिक्वायर्ड AP इज लिहूया. 4 टर्म लिहूया आपण, 10 पुढे लिहा किंवा खाली लिहा, पुढे लिहूयास 10, 15, 20 and 25 and so on. Okay,
आता बघा सेकंड एक्झाम्पल, a इज -3, b इज 0. आन्सर मध्ये काय करूया, a इक्वल टू -3 and b is 0. We know t1 is equal to a, means a equal to काय होता -3, a equal to -3. सेकंड टर्म t1 प्लस b, बघा t1 म्हणजे किती -3 प्लस b is 0, -3 plus 0 is -3. थर्ड टर्म t3, t2 plus b, t2 is -3, सॉरी t3 फाइंड करताना आपल्याला इक्वल t2 आपलं किती आहे -3 आहे, त्यात प्लस काय करायचं आहे d तुमचा, d किती 0 आहे, -3 plus 0 -3. and fourth term t4 is equal to t3 plus b, t3 -3 plus d equal to 0 is equal to -3 plus 0 is -3. म्हणजे बघा डिफरन्स जर 0 असेल तर तो सिक्वेन्स कॉन्स्टंट सिक्वेन्स मिळतो. म्हणजे काय तुम्हाला मिळतो बघा, सेम -3 -3 मिळणार. काय करायचं, द रिक्वायर्ड एपी इज फर्स्ट टर्म -3, सेकंड टर्म -3, थर्ड टर्म -3, फोर्थ टर्म -3 and so on. Third example, a equal to -7, d equal to 1/2. A equal to, as it is a equal to -7, d equal to 1/2. First term t1 is equal to a, means -7 as it is. Second term is equal to t1 plus d, t1 means -7 plus d is 1/2. इकडं डिनॉमिनेटर आहे इकडं नाही, अशा वेळेस काय करायचं, ह्या 2 ने इकडे मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय होतं बघा, हे मायनस 2 into -7 -14 plus 1 whole divided by 2. -14 plus 1 सबट्रॅक्शन, एक मायनस आहे एक प्लस आहे, सबट्रॅक्शन होणार. याचा आन्सर आला -13/2. -13/2 मीन्स तर 2 ने डिवाइड केलं, -13 ला 2 ने डिवाइड केलं तर हे आन्सर येणार -6.5. ओके, देन t3, t2 plus b, t2 use this -13/2 or -6.5. आपण कोणती व्हॅल्यू t2 ची यूज करू शकतो. आता समजा मी ही व्हॅल्यू यूज केली किंवा ती शेवटची करूया. बघा मला शेवटची करायची आहे -6.5 प्लस b ची व्हॅल्यू 1/2. 1/2 मीन्स 0.5. तुम्हाला थोडा त्रास होईल, त्यामध्ये एक काम करूया, -6.5 न वापरता आपण काय करूया, -13/2 वापरूया. ही व्हॅल्यू यूज केली आपल्याला सोपं होणार आहे ना. डी ची व्हॅल्यू काय 1/2. बघा इथं पण डिनॉमिनेटर 2 आहे, इथं पण 2 आहे, त्यामुळे काय होणार, तो एकदाच लिहूया आणि काय करायचं, -13 plus 1 -13 plus 1 -12 -12/2 म्हणजे काय आहे, -6. तुम्हाला सगळ्यांना समजलं का बघा. ही व्हॅल्यू आपण काय यूज केली नाही, कारण डी हा आपला 1/2 आहे का, आणि मग ते यूज करून मल्टिप्लाय करा, परत डिवाइड करा, त्यापेक्षा हे सोपं आहे. ऐका, आता t4 काढायचा आपल्याला, t3 आपण t3 वापरणार, हा वापरा किंवा हा, आपण हा वापरायचा सोयीसाठी. t3 is equal to -12/2 plus d is 1/2. therefore डिनॉमिनेटर इक्वल आहे तो लिहायचा आहे एकदाच. -12 plus 1 -12 plus 1 -11 upon 2. -11/2 means
minus 5.5. Therefore, the required AP is first term minus 7, second term minus 6.5, third term minus 6, fourth term minus 5.5, and so on. Fourth example, A minus 1.25 minus 1.25 and D is 3. First term T1 is A minus 1.25. Second term T2 is equal to T1 plus B. T1 is equal to minus 1.25 plus value of D is 3. आता बघा हा नंबर निगेटिव्ह आहे, हा नंबर पॉझिटिव्ह आहे, सबट्रॅक्शन होणार आहे. सबट्रॅक्शन ठीक आहे, पण ह्या दोघांचं मोठं कोण? ह्या दोघांमध्ये बघा ही हा जो पॉइंट आहे त्याच्या लेफ्ट साइड आहे तो 1 आहे, हे 1 आहे, 3 आहे. कळलं? तर हे मोठं आहे, लक्ष ठेवा. ऐका, किंवा हे निगेटिव्ह नंबर हा पॉझिटिव्ह तर हे मोठं आहे. ऐका, तर हे जे 3 आहे त्याला पण या रूपामध्ये आहे. 3 म्हणजेच काय असतं? 3.0. किती पण 0 घ्या फक्त. आता बघा इथं पॉइंट नंतर 2 प्लेस आहे इथं, तर पॉइंट नंतर पण 2 0 घेऊया. 3.00 तर काय करायचं? मायनस 1.25 करायचं आहे. बघा आता इथं सांगितलं माहितीच आहे सबट्रॅक्शन करायचं. आता बघा इथं 25 आहे, इथं डबल 0 आहे, इथं त्यामुळे काय ना 75 आलं. इथं पॉइंट दिला, इथं 2 होतं बघा. 2 minus 1 1. मी काय कसं ते सांगितलं नाही. बघा ह्याचं काय करतो आपण? 2 करतो, ह्याचं 10, पण इकडे 10चं 9 तो इकडे 10 येतो. 10 minus 5 5, 9 minus 2 7. बेस हा पॉइंटच्या खाली पॉइंट लिहिलेला आहे. 2 minus 1 2. प्लस साइन म्हणजे आपण प्लस साइन लिहिलं 1.75. सर्वांना समजलं का? बघा 3 म्हणजेच काय असतं? 3 पॉइंट किती पण 0 घ्या, आपल्याला लागेल तेवढे. थर्ड टर्म T3, T2 plus D. T2 means 1.75. 1.75 plus D is 3. आता हे इझी आहे बघा. हे 3 आणि इकडचं हे 1 यांचं करायचं. ऍडिशन आहे त्यामुळे, किंवा तुम्हाला कळलं असेल तर 3 म्हणजेच 3.00. आता दोन्ही पण साइन पॉझिटिव्ह सेम आहेत. त्यामुळे ऍडिशन केली, पॉइंटच्या खाली पॉइंट हे 1 आणि हे 7.5. ऍडिशन 0 plus 5 5, हे 7 पॉइंट आहे याचा. 3 plus 1 4, 4.75. म्हणजे काय करायचं बघा? ऍडिशन जेव्हा करायची आहे तेव्हा हा 3 आणि हा फक्त 1 घ्यायचा. आता लास्ट T4 आपल्याला फाइंड करायचं आहे. T4, T3 is 4.75 plus D is 3. तुम्हाला सर्वांना समजलं आहे. हे 3 आणि ह्यात फक्त हे 4 घ्यायचं, पॉइंटच्या लेफ्ट साइडला घ्यायचं. 3 plus 4 7, 7.75. झाले आपली एपी. काय द्यायचं? तर रिक्वायर्ड एपी इज minus 1.25, second term 1.75, third term 4.75, fourth term 7.75 and so on. हे बघा फिफ्थ एक्झाम्पल A6 D minus 3. हे आहे असं लिहिलंय. तर T1 equal to A means 6. T2 equal to T1 plus D. T1 is 6 plus D, value of D is minus 3. Therefore we use bracket. 6 plus आणि मायनस असं जवळ आलं तर मायनस होतं आणि हे 3 आहे असं. 6 minus 3 answer 3. T3, T2 plus D. T2 3
प्लस व्हॅल्यू ऑफ बी इज -3. ब्रॅकेट रिप्लेस म्हणजे ब्रॅकेट आपण काढूया, हे 3 आहे असं, प्लस आणि मायनस जवळ आलं तर काय जे होतो मायनस. हे 3 आहे असं, 3 - 3 0. लास्ट फोर्थ टर्म T4, T3 plus D. T3 is 0 plus D is -3. Therefore 0 as it is, plus into minus, -3. 0 - 3 is answer -3. Therefore the required AP is 6, 3, 0, -3 and so on. Sixth example, A -19, B -4. Here I have seen the T1 equal to A is equal to -19. Second term T1 plus B. T1 is -19, right, plus 9, and then B. Value of B is -4. Therefore, we use bracket -4 is equal to -19 as it is, plus into minus 4 आहे असं. बघा साइन जर सेम असतील तर तेच साइन घ्यायचं आणि त्यांची ऍडिशन करायची. 19 plus 4 23. थर्ड टर्म T3, T2 plus D. T2 is -23 plus D is -4 in bracket -4 is equal to -23 plus into -4. साइन सेम आहे ते साइन घ्यायचं. 23 plus 4 27. And fourth term T3 plus D. T3 is -27 plus D is -4 is equal to -27 plus into -4. -27 -4 -31. Therefore the required AP is -19, -23, -27, -31 and so on. Our third question, find the first term. फर्स्ट टर्म आपल्याला फाइंड करायचा म्हणजे A फाइंड करायचा किंवा T1 आणि कॉमन डिफरन्स म्हणजे आपल्याला D फाइंड करायचा आहे. फॉर ईच ऑफ द AP म्हणजे खाली हे सगळे AP मध्ये आहेत, त्याचा फर्स्ट टर्म A आणि कॉमन डिफरन्स D आपल्याला फाइंड करायचा आहे. तर कसं करायचं बघा बघा, हे AP मध्ये दिलंय मग आपल्याला हे पहिला आहे असं AP लिहूया. करायचं 5 1 -3 -3 5 1 my correction -3 -7 sorry -3 -7 5 1 -3 -7 is in AP आणि हे आपल्या AP मध्ये दिले. आता करायचं T1 T2 T3 हे लिहायचं. करायचं बघा here T1 is equal to 5, T2 is equal to 1, T3 is equal to -3, T4 is equal to -7 and so on. Our question is find first term. First term here T1 is first term. Therefore we write first term is equal to T1 and if sequence is in AP then another notation for first term is A equal to T1 equal to 5. Okay, and common difference B is equal to B is equal to हा सिक्वेन्स AP मध्ये आहे. याचा अर्थ काय माहिती का, कोणतेही दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म मध्ये डिफरन्स सेम आहे असा AP मध्ये असेल तर आपण सर्व डिफरन्स काढायची गरज नाही. आपण फक्त कोणत्या तरी लगतच्या दोघांचाच डिफरन्स घ्यायचा. आपण काय म्हणूया T2 - T1 फक्त करूया म्हणजे T2 - T1 AP मध्ये आहे म्हणून बरं का. T2 - T1 T2 1
माइनस T1 5, 1 minus 5 minus 4. All of you understood? Again you write common difference D equal to minus 4. Common difference D equal to minus 4. Example number second. T1 is, we write this 0.6, 0.9, 1.2 and 1.5 is needed. After that T1, T2. T1 is 0.6, second term T2 0.9, T3 1.2, T4 1.5 and so on. First term T1 equal to A 0.6. Common difference T2 minus T1. T2 0.9 minus T1 0.6. 0.9 minus 0.6 0.3. Okay. Third example 127, 135, 143, 151. We write this sequence is in AP as it is T1, T1, T2, 33, T4. First term T1 equal to A 127. Common difference D equal to T2 minus T1. T2 135 minus 127. D equal to 8. Example 4. 1 upon 4, 3 upon 4, 5 upon 4, 7 upon 4. We write this as it is. This is in AP. Our question is find first term and common difference. Here we write T1 is equal to 1 upon 4, second term T2 is equal to 3 upon 4, third term 5 upon 4, fourth term 7 upon 4. Now we write first term equal to T1 is equal to A. T1 is equal to A equal to 1 upon 4. First term. Common difference T2 minus T1. T2 3 upon 4 minus T1 1 upon 4. Denominator equal आहे त्यामुळे तो आपण एकदाच लिहायचा 4 as it is. 3 minus 1. 3 minus 1 is equal to 2 upon 4. 2 upon 4 थोड़ा आपण सिम्प्लिफाय करू शकतो. 2 1 जा 2, 2 2 जा 4 means 1 upon 4. Okay.